नवनीत राणा यांच्या सभेसाठी पैसे वाटले असा थेट आरोप रोहित पवार यांनी केलाय। अमरावतीतल्या व्हिडिओज ट्विट करून रोहित पवार यांनी हा आरोप केलाय। सगळीकडे कमिशन खाणारी पार्टी म्हणजे भाजप असल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय। गरिबांच्या पैशातूनही भाजपवाले कमिशन खात आहेत असा टोलाच रोहित पवारांनी लगावलाय। पैसे भेटले की काय रोजान भेटले? 1 मिनिट थांब ना। 300 नाही भेटले की 400 नाही भेटले? नवनीत राणा सभेला आलते ना तुम्ही? 300 ना 700 ना पैसे उचलले अनिल ना। तुमच्याच ग्रुपचा अनिल आहे ना, अनिलच्या ग्रुपचा आहे तुम्ही। 700 ना पैसे उचलले त्यानं। तुम्हाला किती ना भेटले? 300 सगळ्याले 300 पाकिट भेटले काय? हो द्यावर एक पाकिट पांढरे पाकिट भेटले पांढरे। 1 मिनिट थांबा। खाकी कलरचे आहे का? ठीक आहे 1 मिनिट थांबून द्या। अनिल भाऊच्या ग्रुपचे आहे ना? हा मग बसतो। खाकी पाकिट हो द्या। पैसे किती आहे? अरे यार 700 ना पैसे उचलले ना त्यानं। अनिल भाऊ ना साबळे ठीक आहे। आणि फोनवरनं बोलण्यासाठी रवी राणा सध्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। रवी राणा, थेट आरोप होत आहेत। व्हिडिओ सुद्धा ट्विट केलाय। 700 रुपये घेतले अनिल भाऊनी आणि दिले 300 रुपये असंही म्हणतायत। रोहित पवारांना अमरावतीचा अभ्यास नाहीये। त्या 1 लाखापेक्षा जास्त महिला या आदरणीय देशाचे गृहमंत्री अमित शहाजींच्या सभेमध्ये आलेल्या आहेत आणि लाखोच्या संख्येच्या गर्दीमध्ये 200 महिला आम्ही त्या ठिकाणी पाणी पाजासाठी ठेवल्या होत्या। एवढी ऊन होती कडाक्याची आणि पेंडॉलमध्ये एवढी गर्मी असताना 100-150 महिला त्या ठिकाणी पाणी पाजासाठी ठेवल्या होत्या महिलांना, जेणेकरून त्यांना पाणी मिळालं पाहिजे। त्या ठिकाणी मंडपामध्ये या उद्देशानं त्या ठिकाणी 100-150 महिला पाण्यासाठी ठेवल्या होत्या। त्यांना जो पाणी पाजासाठी जो रोज असते तो दिला, तोच वारंवार टीव्हीवर दाखवणे, विरोधकांनी त्याचे बाईट घेणे, हा धंदा चालू केला। मला असं वाटतं की 1 लाखापेक्षा जास्त महिला लाखोच्या संख्येमध्ये ते जनता असल्यानंतर त्यांना पाणी पाजायला तर माणसं लावा लागेल की पाणी पाजणाऱ्या माणसाचाही रोज तुम्ही त्यात धराल का? रोहित पवारांनी अमरावती येऊन पाहायला पाहिजे। त्या ठिकाणी लाखोच्या संख्येची जी गर्दी आहे ती गर्दी सांगत होती की नवनीत राणीला पाठिंबा द्यासाठी आलेल्या आहे, आशीर्वाद द्यासाठी आलेल्या आहे। नवनीत राणाच्या सोबत उभा राहून ताकदीने त्यांनी नारे दिले आहे, प्रचार केला आहे आणि आज लाखोच्या मतांनी नवनीत राणा अमरावती जिल्ह्यातून निवडून येत आहे। हे रोहित पवारांनी आपल्या याच्यामध्ये डायरीमध्ये लिहून टाकावं की आज 6 वाजता प्रचार खतम होणार आहे होती आणि 2 लाखापेक्षा जास्त लीडनी नवनीत राणा अमरावतीतून निवडून येत आहे। तर हे लोकांचं प्रेम होतं, जे लाखोच्या संख्येमध्ये लोक आले आणि 50, 60, 100 महिला जर त्याला पाणी पाजायला ठेवल्या आम्ही आणि त्याच्याच बाईटा तुम्ही घेताय तर मला वाटतं अभ्यास कमी आहे त्यांचा। बरं, ते असंही विचारतायत की खाकी पाकिट आहे की पांढऱ्या रंगाचं पाकिट आहे हेही विचारतायत। आता विचारणारा माणूस किती नकली आहे तुम्हाला माहित आहे? जो विचारणारा माणूस आहे तो ज्या पद्धतीने विचारून आला असं वाटून आला की कोर्टामध्ये एखादं हेअरिंग चालू आहे, अशा पद्धतीनं तो विचारून आला। त्यांना दबाव टाकू रेटू अशी मला माहित आहे ना की ज्यांनी लाखोच्या संख्येमध्ये जनता होती त्यांना पाणी पाजणे, त्यांचा नाश्ता, त्या ठिकाणी अनेकांचे काही तब्येत खराब होतात, काही होतात, त्यांच्या अँब्युलन्सची व्यवस्था केली होती, औषधीची व्यवस्था केली होती। सगळी काळजी जेव्हा मोठी सभा असते तेव्हा घ्यावं लागते। तर त्यासाठी काही पेएबल लोक मोजके काम करतात तर त्यांना रोज द्यावं लागते। लोक थोडी लाखो लोक रोजाना आणत असते। बरं, म्हणजे रवीजी तुमचं असं म्हणणं आहे की नाश्ता आणि पाण्यासाठी म्हणून हे पैसे दिले होते? हा, पाणी पाजलं 50-60 महिलांनी। त्या ठिकाणी गरमीची वेळ होती, जागोजागी महिलांना, सगळ्या युवकांना, नागरिकांना पाणी मिळालं पाहिजे। त्या कॅनमध्ये ग्लासनी पाणी पाजत होत्या आणि त्या महिलांना रोज दिलेला आहे। बरं, पण यापूर्वी जसे आरोप झाले होते की 17 रुपयाची साडी, तसं म्हणजे 700 रुपये सांगितले आणि दिले 300 रुपये, असंही घडलंय असं दाखवतायत। 17 रुपयाची साडी म्हणणाऱ्यांना आता तुम्हाला माहित आहे संध्याकाळी 6 वाजलेले आहे, जनता सांगेल 17ची होती की 1700ची होती। आता विरोधांना विरोध करायला की जात नाही, आरोप करायला की लागत नाही। बिना हाडाची जीभ असते, हलवा लागते, हलवतात ते काय। पण सभेसाठी
पण सभेसाठी काय? गर्दी जमवली हा तर आरोप होतोच आहे आणि त्यासाठीचा हा सगळा मला प्रकार होता. सांगा, सभेसाठी लाखोच्या संख्येने जर पब्लिक येते तर नेत्यांचे विचार ऐकायला येते. खासदार नवनीत राणा, देशाचे गृहमंत्री अमित शहाजी, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, या सगळ्या नेत्यांचे केलेले जे कार्य आहे त्या कार्याला समर्थन देण्यासाठी पब्लिक येतात, भाषण ऐकायला येतात, त्यांच्या पुढच्या भविष्यातले काय संकल्प आहे ते ऐकायला येतात, त्यांनी आपल्या अमरावतीसाठी काय केलं ते ऐकण्यासाठी येतात. की पब्लिक जे आहे ते स्वतःहून सो मोठो लाखोच्या संख्येने प्रत्येक सभेमध्ये, या सभेमध्ये नाही, जेवढे 50 सभा 52 सभा झाल्या आमच्या, हजारो लाखोच्या संख्येमध्ये पब्लिक आली. त्याला मग काय करणार तुम्ही? लोकप्रियता असते, ते कामाची पावती असते, ती लोकांमध्ये फिरणे, लोकांना भेटणे, विकास करणे, बरं, लोकांसाठी लढणे, त्याची पावती आहे ती. नक्कीच नक्कीच. धन्यवाद रवीजी, आमच्याशी बोललात त्यासाठी.